नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय. की सगळ्यांना माहित असेल की आजचा हा व्हिडिओ नक्की कशावरती आहे. टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ हा जो आहे तो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना जी आपली आहे त्याच्यावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज हे पाहणार आहोत की नक्की योजना कशी आहे, बँकेतून खरंच कर्ज होतात का, आता 2024 मध्ये योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत, काय नियम अटी थोडेसे चेंज झालेले आहेत. कारण योजना म्हणलं की शासनाची योजना म्हणलं की थोडंफार चेंजेस हे होत राहतात. हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. किंवा महाराष्ट्रामध्ये नक्की प्रकरण हे किती झालेले आहेत हे तुम्हाला आज पाहायला मिळेल. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण जर तुम्ही मध्ये स्किप केला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही व्यवस्थित. आणि माहितीच्या अभावी किंवा बरेच महाराष्ट्रामध्ये आता अशी अवस्था आहे, पूर्ण माहिती नसल्यामुळे बरेच कर्ज प्रकरण हे चुकीचे होत आहेत. चुकीचे गायडन्स तुम्हाला कोणीतरी केले जातं, त्याच्यामुळे तुमची प्रकरणं चुकतात, मग प्रकरणं होल्ड पडतात, रिजेक्ट होतात. त्याच्यामुळे हे थांबण्यासाठी किंवा तुमचं नुकसान होऊ नये म्हणून परत एकदा आज हा व्हिडिओ नवीन फ्रेश आणतोय. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजना जी आहे ही वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना अशा दोन योजना ही आपल्या बँके थ्रू राबवल्या जातात. या दोन्ही योजना आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. याच्यामध्ये पहिली जी आपली योजना आहे ती जी आहे वैयक्तिक व्याज परतावा योजना. म्हणजे तुम्ही ज्यांना कुणाला बँकेतून वैयक्तिक कर्ज घ्यायचं असेल, इंडिव्हिज्युअल कर्ज घ्यायचं असेल व्यवसायासाठी, त्यांच्यासाठी ही वैयक्तिक व्याज परतावा योजना आपली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला काय करावं लागतं, तर सुरुवातीला तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं तुम्हाला महामंडळाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. आता हे सर्वांनी लक्षात घ्या की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना ही पूर्णपणे ऑनलाईन आहे, कुठेही ऑफलाईन नाहीये. तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळ स्वतंत्र वेबसाईट आहे, पोर्टल आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला महामंडळाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. म्हणजे महामंडळ रजिस्ट्रेशन झाल्याने तुम्हाला महामंडळाकडून LOI लेटर मिळतं, म्हणजे लेटर ऑफ इंटेंट, महामंडळाचं हमीपत्र. म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये आला. आता अण्णासाहेब पाटील महामंडळाचं रजिस्ट्रेशन करत असताना कागदपत्र काय लागतात, तर सुरुवातीला आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्यास दाखला, हिंदू मराठा, कारण की आपली अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना ही मराठा समाजासाठी आहे. त्याच्यामध्ये शाळा सोडल्यास दाखला, हिंदू मराठा, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्हाला इन्कम सोर्स दुसरा तुमचा असेल, म्हणजे तुम्ही IT रिटर्न फाईल भरत असाल, इन्कम टॅक्स फाईल भरत असाल, समजा कोणी इन्कम टॅक्स फाईल भरत असतं तर त्याची इन्कम टॅक्स फाईल आणि उत्पन्न आपल्याला इन्कम जो वार्षिक आहे तो 8 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. आता दोन शक्यता लक्षात घ्या. जर तुम्हाला कुटुंबाचं उत्पन्न दाखला देणं शक्य असेल तर तुम्ही उत्पन्न दाखला देऊ शकता कुटुंब प्रमुखाच्या नावाने, आणि ज्याच्या कुणाचं नावाचं तुम्हाला कर्जपण करायचं आहे त्याच्या नावाचा खाली उल्लेख करायचा उत्पन्न दाखल्यावरती. समजा IT रिटर्न फाईल एकाचा असेल, समजा लग्न झालंय आणि एकाचं त्यातले नवरा बायकोपैकी एकाचा IT रिटर्न फाईल आहे, तर दुसऱ्याचं IT रिटर्न फाईल लागतं, आणि दोघांचं उत्पन्न मिळून ही 8 लाखाच्या आत पाहिजे इन्कम टॅक्स फाईलवरती. हे लक्षात घ्या. नवरा बायको असतील तर दोघांचं इन्कम IT रिटर्न फाईल आणि दोघांचं उत्पन्न मिळून 8 लाखाच्या आतमध्ये. का तर कुटुंब म्हणजे नवरा बायको हे आपण कन्सिडर करतो. तर ह्या कागदपत्रावरती आधार, पॅन, रेशन, शाळा सोडल्यास दाखला, तहसीलदारांचा उत्पन्न दाखला किंवा IT रिटर्न फाईल याच्यावरती अण्णासाहेब पाटील महामंडळाचं ऑनलाईन पहिलं रजिस्ट्रेशन केलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं काय होतं की महामंडळाकडून LOI लेटर तुम्हाला लगेच इश्यू होतं किंवा मिळतं, त्याची प्रिंट काढून तुम्ही घ्यायचे. ही झाली पहिली प्रोसेस. आता दुसरी प्रोसेस महामंडळाची काय आहे, सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस, आणि बऱ्याच जणांना इथं अडचण येते. लक्षात घ्या ही दुसरी प्रोसेस समजून घेणं गरजेचं आहे खूप. आणि महामंडळ रजिस्ट्रेशन करणे एक वेळ सोपं आहे, पण दुसरी प्रोसेस खूप अवघड आहे. ते म्हणजे काय की बँक. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बँकेतून कर्ज मिळत नाही, बँक दमवते, मग आम्हाला उभाच करत नाहीये, कागदपत्र खूप लागतात. लक्षात घ्या की ज्यावेळेला आपण परिपूर्ण अभ्यास करून बँकेत जातो व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी, त्यावेळेला बँकेला काय की बँकेला कर्ज द्यायचं आहे, पण आपण प्रॉपर प्रिपेअर होऊन आपला व्यवसाय काय आहे, व्यवसायाला काय गरजेचं आहे, व्यवसायासाठी कागदपत्र काय काय लागतात बँकेमध्ये, हे पूर्णपणे अभ्यास करून घेऊन तुम्हाला बँकेत जायचं आणि बँकेत फाईल सबमिट करायचे. आणि आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये सहकारी बँक, सहकारी कोऑपरेटिव्ह बँका असतील, खासगी बँका असतील, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका असतील, सगळ्या प्रकारच्या बँका आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये चालतात. त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही की हे बँक चालते का, ती बँक चालते का. बऱ्याच शंका असतात की मग खासगी बँक चालेल का, कोऑपरेटिव्ह बँक चालेल का. तर सगळ्या बँका चालतात, काही अडचण नाही. फक्त तुम्ही बँकेत प्रॉपर जाणं गरजेचं आहे आणि फाईल सबमिट करणं गरजेचं आहे. मग ही पूर्णपणे ज्यावेळेला बँकेला कागदपत्र तुमचे जे लागतात हे सगळे एक फायलिंग बनवायचं आहे, तुम्हाला फाईल बनवायचं आहे आणि बँकेमध्ये सादर करायचं आहे. आता बँकेमध्ये फाईल सादर केल्यानंतर बँक काय करते, सगळं फाईल व्हेरिफिकेशन करते आणि मग तुम्हाला कर्ज किती द्यायचं, तुमची कर्जाची मागणी काय आहे, किती कर्ज तुम्हाला पाहिजे हे सगळं तपासते, व्हेरिफिकेशन करते आणि तुम्हाला कर्ज प्रकरण मंजूर करून देते. आता बँकेतून कर्ज प्रकरण मंजूर करून घेतल्यानंतर परत महामंडळाची प्रोसेस चालू होते. लक्षात घ्या
मग बँकेतून कर्ज घेतलेला परत आपल्याला काय करायला लागतं की महामंडळाला दाखवावं लागतं किंवा ह्या बँकेतून आम्ही एवढं कर्ज घेतलेलं आहे. तर याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला बँकेचे कागदपत्र काढायचे आहेत, मंजुरी झालेले. मग त्याच्यामध्ये मंजुरी पत्र असेल बँकेचं, तुमचं लोन अकाउंट स्टेटमेंट असेल बँकेचं, तुम्हाला हप्ते कसे बांधून दिलेत, चार्ट जो आहे हप्त्यांचा, म्हणजे समजा 5 वर्षासाठी असेल, 7 वर्षासाठी असेल. आपली योजना कशी आहे की वैयक्तिक 15 लाखाची योजना आहे आपली. त्याच्यामध्ये 1 लाखापासून 15 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही 5 किंवा 7 वर्षापर्यंत मुदत घेऊ शकता. 7 वर्षापर्यंत महामंडळ तुम्हाला जास्तीत जास्त 12% व्याजदराने, सरासरी 12% व्याजदराने तुम्हाला व्याज परतावा महामंडळ तुमच्या खात्यामध्ये जमा करतं. अशी आपली 15 लाखाची वैयक्तिक योजना आहे. त्याच्यामुळे तुम्ही वैयक्तिक कर्ज 15 लाखापर्यंत घेऊ शकता आणि तो चार्ट जो आहे, तुम्हाला हप्ते कसे बांधून दिलेत त्याचा चार्ट तुम्हाला घ्यायचा आहे. त्याला EMI शेड्यूल म्हणायचं किंवा रिपेमेंट शेड्यूल. हे 3 कागदपत्र म्हणजे सँक्शन लेटर, लोन अकाउंट स्टेटमेंट आणि EMI शेड्यूल, हे 3 कागदपत्र बँकेचे. त्यानंतर तुमचे व्यवसायाचे कागदपत्र काय लागतात, तुमचा व्यवसायाचा उद्यमादार, व्यवसायाचा फोटो आणि कॅन्सल चेक एक, म्हणजे ज्या खात्यावर तुम्हाला महामंडळाकडून व्याज पाहिजे त्या खात्याचा चेक, त्या खात्यामध्ये महामंडळ तुम्हाला व्याज माघारीनंतर टाकणार किंवा जमा करणार त्या खात्यावरती. तर अशी 6 कागदपत्र आणि प्रकल्प अहवाल एक महामंडळाचा असतो, तो असे एक 7 कागदपत्र तुम्हाला परत व्यवस्थित चेक करायचे, करेक्शन करायचे असतात, चेक करायचे असतात आणि मग महामंडळाच्या पोर्टलला ऑनलाईन तुम्हाला अपलोड करावे लागतात. आता खरी गंमत इथेच आहे, लक्षात घ्या. बरेच जण काय करतात की एक वेळ तुम्ही महामंडळ रजिस्ट्रेशन करणं सोपं, तुमचं होऊन जाईल लगेच कदाचित, पण हा जो टप्पा आहे बँकेतून कर्ज घेतल्यानंतर महामंडळामध्ये ती कागदपत्र सगळं चेक करून अपलोड करणे, आणि इथंच बरेचसे आपले लाभार्थी चुकतात. तर हे का चुकतात मी बरेचदा सांगितलेलं आहे की जे अपलोड करणारे जे पर्सन्स असतात, थर्ड पर्सन असतात, जे कागदपत्र अपलोड करतात, त्यांच्याकडून बऱ्याच पर्सेंटेजमध्ये ही चूक होते. का होते तुम्हाला सांगतो मी. कसं असतं की त्या कागदपत्रावरती, बँकेच्या कागदपत्रावरती काय पाहिजे, व्यवसाय कागदपत्रावरती काय पाहिजे, हे बऱ्यापैकी बरेच जणांना माहितीच नसतं. आणि आज झालंय कसं माहित आहे का की अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या नावानं एवढं पेव फुटलंय, म्हणजे जो तो उठतोय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या प्रकरण मी करून देतो किंवा माझ्याकडे कागदपत्र द्या, मी तुम्हाला सहज करून देतो. हे जे वातावरण सगळं या मार्केटमध्ये तयार झालंय, त्याच्यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळ कुठेतरी बदनाम होत चाललंय आणि केसेस चुकायला लागलेत, होल्ड पडतायत. काय काय केसेस जर मेजर चूक असेल तर डायरेक्ट रिजेक्ट होते केस. तर हे टाळण्यासाठी लाभार्थ्यांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे की योग्य महामंडळाच्या ऑफिसला भेट देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कागदपत्र व्यवस्थित चेक करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ह्या कागदपत्रावरती काय लागतात, कारण आता ह्या 2024 मध्ये ह्याच्यानंतर की महामंडळानं खूप गोष्टी स्ट्रिक्ट केलेल्या आहेत. प्रत्येक कागदावरती, प्रत्येक बँकेच्या कागदपत्रावरती काय पाहिजे व्यवस्थित जिथल्या तिथं हे सगळं बँक महामंडळ तपासते आणि मगच त्या लाभार्थीला अप्रूव्हल देते. मग हे तर बऱ्याच चुका होतात, त्यामुळे ते प्रकरण काय होतं की होल्ड पडतं. आणि ही होल्ड पडू नये लक्षात घ्या, म्हणून लक्षात घ्या की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यासाठी माझं स्वतंत्र ऑफिस आता मी एक पोलिसला, सांगली जिल्ह्यामध्ये पोलिसला सुरू केलंय. मी गेली 4 वर्ष सांगली जिल्हा समन्वयक म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. 4 वर्ष मी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक होतो. माझ्या कार्यकालात जवळजवळ 4000च्या वरती प्रकरण झाले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. आता जर रेशो महामंडळ सांगली जिल्ह्याचा पकडला तर जवळजवळ तो 5,500च्या आसपास आहे. 5,500च्या आसपास सांगली जिल्ह्यामध्ये कर्ज प्रकरण मंजूर झालेलं आहे. आणि आता पोलीसमध्ये आपण 7 ते 8 महिने झालं ऑफिस, आपलं प्रायव्हेट ऑफिस सुरू केलं की जिथं माहिती मार्गदर्शन प्लस कामकाज तुमचं प्रॉपर अण्णासाहेब पाटील महामंडळ रजिस्ट्रेशन पासून ते व्याज परतावा मिळेपर्यंत सगळं व्यवस्थित होत आहे. आणि जवळजवळ 7 ते 8 महिन्यामध्ये आपण 1,500च्या वरती लाभार्थ्यांना वैयक्तिकरित्या माहिती आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळं ही अडचण तुम्हाला येऊ नये यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला, पोलिसला जे सांगली जिल्ह्यामध्ये आसपास आहेत, ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, तुम्ही बघून तो आपल्या पोलीस ऑफिसला येऊ शकता. पण गरजेचं काय आहे की तुम्हाला कागदपत्र व्यवस्थित अपलोड करावे लागतील बँकेचे महामंडळामध्ये, महामंडळाच्या पोर्टलला. तर कागदपत्र अपलोड केल्यानंतर महामंडळामध्ये तुमची केस काय होते की अप्रूव्ह होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी तुमच्या बँकेत व्याज हप्ता कट होईल, व्याज हप्ता प्रत्येक महिन्याला तुम्हाला वेळेवर भरावा लागतो. म्हणजे तुमचा मग मासिक हप्ता असू दे, तिमाही हप्ता असू दे किंवा सहामाही हप्ता असू दे, हप्त्याच्या वेळेला तुम्हाला व्याज हप्ता व्यवस्थित भरायचा. हप्ता व्याज भरल्यानंतर स्टेटमेंट काढायचं बँकेतून आणि महामंडळामध्ये ऑनलाईन क्लेम करायचा. म्हणजे महामंडळाला दाखवायचं की आम्ही व्याज हप्ता भरलेला आहे. महामंडळ काय करतं, तुमचं ते व्याज हप्ता भरलेला चेक करतं आणि त्यातलं व्याज जे आहे ते रिटर्न तुमच्या खात्यावरती महामंडळ हे जमा करतं. म्हणजेच काय की व्याज हप्ता भरा, महामंडळाला दाखवा आणि महामंडळ तुम्हाला त्यातलं व्याज माघार देतं.
हे झाली आपली वैयक्तिक व्याज परतावा योजना. याच्यानंतर आपल्याला दुसरी आहे की गट कर्ज व्याज परतावा योजना. ज्यांना पार्टनरशिप मध्ये कर्ज प्रकरण करायचं आहे, म्हणजे 25 लाख, 35 लाख, 45 लाख, 50 लाख, त्यांच्यासाठी 50 लाखापर्यंतची आपली योजना ही गट कर्ज योजना. त्याच्यामध्ये 2 पार्टनर असतील तर 25 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता, 3 35 लाख घेऊ शकता, 4 पार्टनर असतील तर 45 आणि 5 पार्टनर असतील तर 50 लाखापर्यंत कर्ज तुम्ही बँकेतून घेऊ शकता. यासाठी पण सेम प्रोसेस आहे जसं वैयक्तिक व्याज परतावामध्ये तसंच. फक्त याच्यामध्ये कसं आहे की पार्टनरशिप डीड आधी तुम्हाला करावी लागते, कंपनी फॉर्म करावा लागतो, गट फॉर्म करावा लागतो. कंपनी फॉर्म केल्यानंतर त्या पार्टनरशिप फर्मवरती तुम्हाला बँक महामंडळ रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्टर पार्टनरशिप जर तुम्ही करता आणि त्याच्यानंतरच बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे. सेम प्रोसेस. म्हणजे काय की तुम्हाला वैयक्तिक व्याज परतावा योजना असू दे किंवा गट कर्ज व्याज परतावा योजना असू दे, व्यवस्थित मार्गदर्शन घेऊनच तुम्हाला बँकेतून कर्ज प्रदान करायचं आहे. कारण की अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना एवढी जबरदस्त आणि सुंदर योजना आहे की आज महाराष्ट्राचा जर रेशो तुम्ही जर बघितला तर आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 86,000च्या वरती कर्ज प्रकरण ही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून झाले. म्हणजे लवकरच आपण 1 लाख कर्ज प्रकरणाचा टप्पा लवकरच आपण पार करू. म्हणजे एवढी जबरदस्त आपली योजना आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती, कुठली चूक झाली नाही पाहिजे, तर तुम्हाला व्यवस्थित व्याज परतावा महामंडळाकडून मिळतो. त्याच्यामुळे तुम्हाला मला असं वाटतं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वैयक्तिक व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना ही दोन्ही योजना समजल्या असतील. आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तरुणांनी हा व्हिडिओ शेअर करावा. जास्तीत जास्त आपल्या तरुण बांधवांच्या पर्यंत, मराठा तरुण बांधवांच्या पर्यंत ही योजना पोहोचेल, माहिती पोहोचेल. आणि अजूनही आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केले तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण नेहमी आणत असतो. आणि चॅनल मेन म्हणजे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.